आता आपण बघूया संशोधनचे बेनिफिट्स. ह्याचा आपण श्लोक बघूया. पहिलं तर येतं एवं विशुद्धः कोष्ठस्य. संशोधनमुळे काय होतं, आपण मेन काय म्हणतो संशोधनामध्ये काय होतं, आपण स्नेहन स्वेदननी जे शाखातले दोष आहेत त्यांना कोष्ठात आणतो, मग वमन विरेचन बस्ती करून आपण कोष्ठातले दोष बाहेर काढतो. सो ह्याच्यामुळे आपलं कोष्ठ शुद्ध होतं आहे. सो एवं विशुद्धः कोष्ठस्य, ह्याच्यामुळे आपलं जे कोष्ठ आहे ते एकदम शुद्ध होऊन जातं आहे. सो एवं विशुद्धः कोष्ठस्य. आता जर कोष्ठ शुद्ध झाला मग कोष्ठात मेन काय आपली अग्नी. अग्नी इम्प्रूव्ह होणार ना. सो कायाग्नी ही म्हणजे अख्ख्या शरीराची जी अग्नी आहे जी आपल्या कोष्ठामध्ये ती वाढते. सो कायाग्नी ही अभिवर्धते. सो काय झालं आपलं एवं विशुद्धः कोष्ठस्य, कोष्ठ शुद्ध होतं. कायाग्नी ही अभिवर्धते, जी आपली शरीराची अग्नी आहे मेन जी कोष्ठात होती त्याचं वर्धन होतं. सो कायाग्नी ही अभिवर्धते. मग सेकंड लाईन येते व्याधयोश्च उपशाम्यन्ते. आता मेन का करतोय आपण शोधन, कारण जी व्याधी आहे त्या व्याधीचा नाश झाला पाहिजे ना. सो सेकंड लाईन तेच सांगायचं. पहिलं तर आपलं काय झालं, कोष्ठ शुद्ध झालं, जी कोष्ठात अग्नी होती ती शुद्ध झाली. मग नंतर जे मेन एम होतं आपलं ते सांगायचं की आपल्या व्याधीचा नाश झाला. सो व्याधयोश्च उपशाम्यते, व्याधीचा शमन झाला. सो व्याधयोश्च उपशाम्यन्ते. आता जर व्याधीचा नाश झालाय म्हणजे आपण हेल्दी झालो, आपली प्रकृती वाढली, छान झाली, आपण स्वस्थ झालो. सो व्याधयोश्च उपशाम्यते, पण प्रकृतीश्च अनुवर्तते. प्रकृती चेंज झाली, जी भारी होती, जे आपण स्वस्थ स्टेट होतं आपलं ते आपल्याला स्वास्थ्य लाभतं, आपण हेल्दी होतो. सो प्रकृतीश्च अनुवर्तते. सो आतापर्यंत काय झालं आपलं एवं विशुद्धः कोष्ठस्य कायाग्निः अभिवर्धते, व्याधयोश्च उपशाम्यते, प्रकृतीश्च अनुवर्तते. आता थर्ड लाईन बघूया. आता काय होतंय, आपला व्याधीचा नाश झाला, आपण हेल्दी झालोय. हेल्दी झालं म्हटलं आपण खुश असणार, त्यामुळे आपले सगळे ऑर्गन्स पण खुश असणार. सो आपले इंद्रिय, आपलं मन, आपली बुद्धी, आपला वर्ण, आपलं हास्य, ह्या सगळ्यांचं प्रसादन होतं. म्हणजेच हे खुश होतात, एकदम छान होतात, त्यांचं प्रसादन होतं. सो इंद्रियानी मन बुद्धी वर्णश्च हास्य प्रसिद्धती, ह्यांचं प्रसादन होतं. सो काय झाली आपली लाईन, इंद्रियाने. पहिलं तर सगळ्यात मेन सांगायचं इंद्रिय, मग इंद्रिय प्लस असतं मन. सो इंद्रियानी मन बुद्धीही. त्यानंतर मेन आयुष्यात काय लागतं आपलं कॉम्प्लेक्शन. सो वर्णश्च, मग तोंड, हास्य प्रसिद्धती, खुश आहेत, प्रसन्न झालेले असतात. सो इंद्रियानी मन बुद्धी वर्णश्च हास्य प्रसिद्धती. सो काय केलं आपण, पहिलं तर कोष्ठ छान केलं, मग अग्नी छान केली, मग व्याधीचा नाश केला, मग आपण हेल्दी झालो. हेल्दी झाल्यामुळे आपले सगळे ऑर्गन्स खुश झाले. सो आत्तापर्यंत काय झाला आपला श्लोक, एवं विशुद्धः कोष्ठस्य कायाग्निः अभिवर्धते, व्याध्योश्च उपशाम्यते, प्रकृतिश्च अनुवर्तते, इंद्रियाणि मनबुद्धिवर्णश्च हास्य प्रसिद्धती. आता कुठपर्यंत आलो आपण की आपले इंद्रिय, आपले सगळे ऑर्गन्स खुश झालेत. आता आपण खुश झाले, आपण हेल्दी झाले, मग आपल्या दुश्मनला म्हणणार ये आत्ता बोल, आत्ता वी कॅन टॉक. सो काय झालं आता नेक्स्ट ह्याच्यात आपलं बल वाढलं आहे. ठीक आहे. सो बलवृद्धी होती, शरीर पुष्ट होतं. सो बलम पुष्टीही, बल तर वाढले, सगळं वाढलं आहे. आणि ह्याच्यामुळे शोधनमुळे ना इन्फर्टिलिटी प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह होतात. आता इथं एक वर्ड दिसतोय अपत्य. अपत्य म्हणजे संतान होऊ शकतं. सो अपत्यम च म्हणजे तुम्हाला संतान प्राप्ती पण होऊ शकते संशोधन केल्यामुळे. किती सुंदर आहे बघा. पहिलं तर बल पण भेटते, पुष्टी पण होती आहे शरीराची, आणि संतान प्राप्ती पण होती आहे. सो बलम पुष्टी ही अपत्यम च. आता अपत्यमच म्हणजे इनडायरेक्टली आपण म्हणतो संतान प्राप्ती होती आहे. म्हणजे काय झालं, वृषता चास्य जायते, म्हणजे संतान करण्याची ॲबिलिटी पण येते. सो बलम पुष्टी ही अपत्यम च वृषता चास्य जायते, म्हणजे तुम्हाला बाळ होऊ शकतं. सो अपत्यम च वृषता चास्य जायते. सो काय झालं लाईन, बलम पुष्टी ही अपत्यम च वृषता चास्य जायते. सो अख्खं काय झालं आत्तापर्यंत, एवं विशुद्ध कोष्ठस्य कायाग्नि अभिवर्धते, व्याधयोश्च उपशाम्यते, प्रकृतिश्च अनुवर्तते, मग इंद्रियानी मन बुद्धी वर्णश्च हास्य प्रसिद्धती, बलम पुष्टी ही अपत्यम च वृषता चास्य जायते. मग आता नेक्स्ट सांगितलंय जरा कृच्छ्रेन लभते. जरा म्हणजे एजिंग,
म्हणजे तुमचं एजिंग पण मुश्किलने होतं, म्हणजे तुम्ही लवकर वयस्कर होत नाही, तुम्ही लवकर वृद्ध होत नाही. सो जरा कृच्छ्रेण लभते, तुम्ही खूप मुश्किलने म्हातारे होणार. सो जरा कृच्छ्रेण लभते चिरंजीवत्य अनामयः. ऑल्सो तुमचे जे पुढचे वंशज असणार, जे तुमचे चिरंजीव असणार, ते पण डिसीज फ्री राहतील. अनामयः, आमय म्हणजे डिसीज, सो अनामयः चिरंजीवत्य अनामयः. सो हे झाली आपली लास्ट लाईन. सो किती लाईन टोटल? 5. पहिल्या लाईनमध्ये आपण काय केलं? कोष्ट छान केलं आणि त्यामुळे अग्नी छान केली. सो एवं विशुद्धः कोष्टस्य काय अग्नी अभिवर्तते. मग सेकंड लाईनमध्ये आपण व्याधीचा नाश केला, त्यामुळे आपण हेल्दी झालो, आपली प्रकृती छान झाली, आपल्याला स्वास्थ्य लाभलं. सो व्याधयश्च उपशाम्यते प्रकृतीश्च अनुवर्तते. आता जर आपण प्रकृती छान झाली म्हटलं आपले ऑर्गन्स हॅपी असणार, आपण हेल्दी झाले मग ऑर्गन्स हॅपी असणार. सो कोणते कोणते ऑर्गन्स? स्टार्ट विथ युअर इंद्रिय, मग मन, मग मनला रिलेटेड असते बुद्धी, मग आपलं वर्ण आणि मग आस्य. सो इंद्रियानी मन बुद्धी वर्णश्च आस्य प्रसिद्धती, दॅट इज ह्यांचं प्रसादन होतं. प्रसादनलाच फक्त बघा, आता प्रसाद लिहिलं, फक्त प्रसाय ना, साच्या किंवा सी करायचं. सो प्रसिद्धती, ठीक आहे. सो इंद्रियानी मन बुद्धी वर्णश्च आस्य प्रसिद्धती. मग आता हे झालं, आता आपण हॅपी, आपलं सगळं भारी, आपली इंद्रिय पण छान, आपण दुश्मन म्हणलं ये चल आता बघू, म्हणजेच आपल्याला बल वाढलं आपलं. सो बलवृद्धी, शरीर पुष्ट होतं, दॅट इज बलम पुष्टीही. मग संतान प्राप्ती होते, तुम्ही कॅपेबल होता संतान प्राप्तीसाठी. सो अपत्यम च वृषता चास्य जायते, जायते भेटतंय तुम्हाला. सो अपत्यम च वृषता चास्य जायते. मग लास्ट लाईनमध्ये काय सांगितलं की तुम्ही लवकर वृद्ध होत नाही. आपण म्हणतो ना कृष्ण साध्य, म्हणजे थोडं अवघड आहे, दॅट इज तुम्हाला एजिंग होणं, तुम्ही वृद्ध होणं थोडं अवघड आहे, तुम्ही लवकर वृद्ध होणार नाही. सो जरा कृच्छ्रेण लभते, आणि तुमचे जे चिरंजीव असतील त्यांना पण काही डिसीज होणार नाही, ते पण डिसीज फ्री राहतील. सो चिरंजीवत्य अनामयः. सो काय झाला अख्खा श्लोक? एवं विशुद्ध कोष्टस्य काय अग्नी अभिवर्धते व्याधयश्च उपशाम्यते प्रकृतीश्च अनुवर्तते इंद्रियाणि मन बुद्धि वर्णश्च आस्य प्रसीदति बलं पुष्टिः अपत्यं च वृषता चास्य जायते जरा कृच्छ्रेण लभते चिरंजीवत्य अनामयः. हा चरक सूत्रस्थानमधला श्लोक आहे.